आज या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सन्माननीय मायाताई रणदिवे या ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू महिलांना न्याय देण्याचं काम करत असताना त्यांच्यावरती त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन एक शिरभावी मेटकरीचा एक कार्यकर्ता रवींद्र वाघमारे याने अश्लील शिवीगाळी करून त्यांना धमकी देण्याचं काम केलेलं आहे। अशा गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी, त्याच्यावरती तात्काळ कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन संपूर्ण पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं आम्ही पोलीस निरीक्षक सन्माननीय विनोदजी घुगे साहेबांना आता दिलेला आहे। तरी हा जो कोणी आरोपी आहे त्यास तात्काळ त्याच्या मुसक्या होऊन त्याच्यावरती अगदी त्याला फटके देत या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणावं, जेणेकरून दुसरे कोणी अशा प्रकारचं गैरवर्तन महिलांसोबत तालुक्यामध्ये करणार नाही अशा प्रकारची मागणी आम्ही संघटनेच्या वतीने केलेली आहे। सन्माननीय घुगे साहेबांनी याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। तरी मी पोलीस स्टेशनला आणि संपूर्ण या टीमचं अगदी मनापासून कौतुक करतो की अगदी मायाताईंच्या पाठीशी त्या अगदी ठामपणे ती संपूर्ण टीम उभी राहिली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी माया समाधान रणदिवे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते व पूर्व ग्रामीण संघर्ष परिषदेत अध्यक्ष म्हणून काम करते। काल माझ्या ऑफिसमध्ये एक लेडीज आली होती, तिचा विषय होता की नवरा दारू पितोय, मला हाणमार करतोय आणि मॅडम त्याला थोडंसं बोला। मग ती ऑफिसमध्ये आली, मी तिच्या मिस्टरांना बोलवून घेतले की बाबा तू असं का करतोस, महिलांच्यावर अन्याय करणं चुकीचं आहे, कायद्यानं गुन्हा आहे। तर तो असा म्हणतो की तिच्या बायकोला माझ्या ऑफिसमध्ये येऊन की कुठली मॅडम आहे, कसली संघटना आहे, असल्या संघटना खूप पाहिल्या, त्या खूप मॅडम अशा पाहिल्या त्यांनी, ती माझं काय करते मी बघूच असं म्हणून त्यानं माझ्या ऑफिसमध्ये आला, मला धमकी दिला आणि महिलांना खालच्या दर्जाची वागणूक देतोय। तो म्हणतोय की किती जरी महिला एकत्र झाल्या तर माझं काय करू शकत नाही, त्या महिलांना खालच्या दर्जावर नेणं, महिलांचा अपमान करणं, महिलांना तुच्छ लेखणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि हे मला दाखवून द्यायचं आहे। म्हणून मी आज सगळे पूर्ण पोलीस मित्र फॅमिली संघटना एकत्र केलेली आहे। माझा असा विषय आहे की मला न्याय मिळवून द्यावा, कारण कसं म्हणते काय संघटना काय आहे हे दाखवून द्यायचं त्याला। तो म्हणतो ना संघटना काय आहे ती माझं काय करणार आहे। मग मी पोलीस स्टेशनला असं म्हणते की आम्ही सर्वजण एकत्र झालोय तर आम्हाला संघटनेला न्यायच मिळाला पाहिजे आणि त्याला आत्ताच्या आत्ता उचलून महिलांना बोलल्यावर काय होतंय ते त्यांना कायदा शिकावा असं पूर्ण महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचे आमची इच्छा आहे। आणि महिलांचं तर मुख्य असं काम आहे की कोणताही पुरुष इथून पुढे महिलांना खालच्या दर्जाचा ठरवणार नाही, म्हणून हा आम्ही सगळ्यांनी इथं थोडक्यात मोर्चाच काढलेला आहे।